नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. आज आपण नागपंचमी स्पेशल साच्यातल्या तांदळाच्या शेंगा बनवणार आहोत. त्यासाठी थोडंसं तूप घेतले, ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे, 2 वाटी मी इथे ओलं किसलेलं खोबरं, 1 वाटी गूळ, थोडीशी वेलदोड्याची पावडर आणि खसखस सारण तयार करून घ्यायचं. इथे सारण तयार झालेलं आहे. आता 2 वाटी आपण तांदळाची पिठी घेतली, चिमूटभर मीठ आणि थोडीशी वेलदोड्याची पावडर. ज्या वाटीने पीठ मोजून घेतले त्याच वाटीने 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी, थोडंसं तूप. पाण्याला चांगली उकळ आली की त्याच्यामध्ये पीठ टाकून चांगली वाफ काढायची. वाफ काढल्यानंतर हलकंसं गरम असेल त्याच वेळेला आपल्याला पीठ इथे मळून घ्यायचं आहे. पीठ इथे मळून झालेलं आहे. आता आपण केळीचं पान घेतले, त्याचे छोटे छोटे मी इथे पीसेस करून घेतलेले आहेत आणि केळीचं पान आपल्याला गॅसवरती हलकंसं मऊ करून घ्यायचं आहे. साचा घेतलेला आपला चकलीचा, त्याच्यामध्ये बारीक शेवयांची जी प्लेट असते ती टाकलेली आहे, तेल लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकून आपण केळीच्या पानावरती ह्या शेवया पाडून घ्यायच्या. शेवया पाडून झाल्यानंतर जे सारण बनवलेलं आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं, जसं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आता इथे सर्व आपण केळीच्या पाण्यावरच्या शेंगा तयार करून घेतल्यात. आता 10 मिनटं आपण चांगली वाफ काढून घेऊया. केळीचं पान नसेल तर कॉटनचा घरचा आपला कपडा असतो छोटा, तो त्याच्यामध्ये जरी असं केलं, मी व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे, तरी खूप छान होतात. आता इथे आपल्या केळीच्या छान शेंगा वाफलेल्या आहेत. आता आपण ज्या कॉटनच्या कपड्यामध्ये ठेवल्या होत्या त्याही वाफून घेऊया. त्याही छान वाफलेल्या आहेत. तुम्ही इथे बघू शकता, खूप छान झालेले आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा. थँक्यू.